तुम्हाला काय वाटतं, नितीन गडकरींनी मुकेश मोहनवर 50 कोटी अब्रू नुकसानीचा दावा त्या बीचच्या एका व्हिडिओमुळे दाखल केला का? तर नाही, दुखणं थोडंसं जुनं आहे. नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलता की इथेनॉलच्या विरोधात एक पेड कॅम्पेन चालवला गेला आणि तो राजकीय हेतूंनी प्रेरित होता. ही गोष्ट मुकेश मोहनला पटत नाही, कारण त्याने पण इथेनॉलच्या स्कॅमवर व्हिडिओ बनवलेला होता आणि तो कुठल्याही राजकीय पार्टीचा नाही. त्यात त्याने नितीन गडकरीच्या मुलाच्या कंपनीवर प्रश्न उपस्थित केला होता. तो म्हणतो, हा नितीन गडकरी मंत्री आता सुद्धा खोटं बोलतोय, कारण काही दिवसांनी मुकेश मोहनला एक ईमेल येतो आणि त्याविषयी तो असं सांगतो, हमें पेड बता रहा है ना मंत्री जी, ना हम पेड नहीं थे. पेड बताऊं क्या था? ये मेल देखो. क्लाइंट मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम एंड नेचुरल गैस BPCL कंपेन एथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम अवेयरनेस डिलीवरेबल 1 कोलेब रील होनी चाहिए, जिसके लिए आपकी PR टीम मुझे 1,45,000 रुपए प्लस GST देने वाली थी. ये होता है पेड. इसके लिए मैंने स्क्रिप्ट भी लिखी थी, उधर से अप्रूवल भी आया, लेकिन मैंने वो वीडियो नहीं किया. कहा कि मुझे तुम्हें रंगे हाथ पकड़ना था और तुम पकड़े गए. मैं ऐसा क्यों कर रहा था? क्योंकि मुझे नितिन गडकरी की ईमानदारी पर पहले दिन से शक था. मेरा शक यकीन में तब बदला जब अचानक से बड़े बड़े क्रिएटर्स इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल की अच्छाइयां गिनवाने लगे. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल, एथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल, एथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल, एथेनॉल. फिर खबर आई कि तुम्हारे लोंडे एथेनॉल बनाकर रातों रात मालामाल हो गए हैं. इन क्रिएटर्स को करोड़ों रुपए दिए गए. ये पेड थे. तर मला असं वाटतं याच गोष्टींचा राग नितीन गडकरींच्या मनात होता. त्यांना वाटलं इथं 1,500 रुपयामध्ये लोक विकल्या जात आहे आणि हा कोण आहे की जो 1.5 लाख रुपयाला ठोकर मारतोय. माझ्याकडे एवढा सत्ता आहे, पैसा, दबदबा, गाड्या, पोलीस, एवढं मोठं माझं साम्राज्य असूनही एक सामान्य गरीब घरातला पोरगा माझ्यापुढे वाकत नाही. मग केस कारवान मॅगझिनवर नाही तर या पोरावर केली. कारण एका ताकदवर माणसाला कायम ही गोष्ट खटकते की त्याच्यापेक्षा कमजोर माणसाने त्याच्यापुढे उभं राहणं आणि त्याला विरोध करणं. अब्रू नुकसानीचा कायदा असं सांगतो की प्रत्येक पब्लिकेशनवर एक वेगळा दावा दाखल करता येऊ शकतो. तर गडकरीजी, तुम्हाला असं सांगणं आहे की 5-7 हजार मुलं मुली असतील असे व्हिडिओ बनवणारे, तुम्ही काय करा, या सगळ्याची यादी बनवा आणि यांच्यावरती 50 कोटी रुपयाचे खटले दाखल करून टाका. कारण तुम्हाला पैसाच कमवायचा आहे ना. 3-4 पट संपत्ती होऊन जाईल तुमची अदानीच्या. सत्य बोलायची किंमत जर इतकी महाग असेल तुमच्या काळात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शोषणाविरुद्धची लढाईची किंमत ब्रिटिशांच्या जुलमी सरकारविरुद्ध लढताना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी हसत फासावर जाऊन प्रेरणा देऊन मोजली आणि आम्ही त्यांच्या विचाराचे पाईक आहोत. तुमचे हे अब्रू नुकसानीचे दावे, गोळ्या, तुरुंग सगळं काही हसत झेलायची तयारी आहे. कारण आमच्याकडे आहे तरी काय, 13,000 रुपयाचा हा एक फोन आहे, त्याची पण स्क्रीन तुटलेली आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकीय शिष्टाचारात सन्मानाच्या स्थानावर आहात, ते तुम्ही गमवू नका. मुकेश मोहन या गरीब पोरावरील केस परत घ्या, ही तुम्हाला विनंती. आणि ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर हे मुकेश मोहन आणि विठ्ठल कांगणे सरांच्या पाठीमागे उभे राहिले, तसेच माझी महाराष्ट्रातील काही लोकांकडून अपेक्षा आहे. त्यातली प्रमुख 2 नावं म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांना कळकळीची विनंती करतो की सरकारच्या चुकांवर बोलणाऱ्या मुलामुलींच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभे राहा. राजकारणात, समाजकारणात व्यक्तीचा कधीही विरोध नसतो, परंतु ज्या पदावरून ही कामं केली जातात तर त्या कामांमध्ये चुका आढळल्यानंतर त्याचा विरोध केला जाणार. जय हिंद.